हा व्हिडिओ स्पेशली रिलेटेड आहे आपल्या वर्कप्लेसशी. तर सो कॉल्ड कॉर्पोरेट कल्चर कसं आहे हे आपण खूप दिवस झाले यूट्यूबवर बघतोय, इंस्टाग्रामवर बघतोय. पण छोट्या मोठ्या कंपनीजमध्ये सुद्धा कॉर्पोरेट कल्चर सारख्या गोष्टी आजकाल यायला लागल्यात. कामाचा फीडबॅक मॅटर करत नाहीये, पण लोकांचा पर्सनल फीडबॅक मॅटर करतोय. एखादी व्यक्ती एखाद्या टॉप पोझिशनला आहे तर ती 100रातली 90 माणसं जी आहेत ना ती त्यांचा फक्त एक्सपिरियन्स आहे म्हणून आहेत. एक्सपिरियन्स कामाचा असणं ही गोष्ट वेगळी आहे आणि लोकांना मॅनेज करता येणं ही गोष्ट वेगळी आहे. आय नो मी इतकी मोठी नाही आहे की खूप मोठे मोठे लोक आहेत ज्यांचे एक्सपिरियन्स मॅटर करतात, ज्यांचं वागणं चांगलं आहे. मी स्वतः असं म्हणेन की मी खूप चांगल्या लोकांच्या हाताखाली तयार झाले. पण मला हे स्पेशली सांगायचं आहे की जेव्हा आपण एक एक गोष्टी पोस्टचं प्रमोशन करतो ना तर त्यावेळेस पीपल्स मॅनेजमेंट ही गोष्ट खूप महत्वाची व्हायला लागते. कुठल्याही व्यक्तीबद्दल पर्टिक्युलर बाबा हा व्यक्ती माझा जवळचा आहे आणि ह्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात आकस आहे असं करून चालणार नाहीये. त्यामुळे होतंय काय, आत्ता असं झालंय की मार्केटमध्ये ना खूप माणसं बेरोजगार आहेत, खूप मुलं बेरोजगार आहेत. तर 90% मुलं ना होला हो म्हणण्याची सवय लावून घेऊन काम करतात आणि जी काही 10% लोक आमच्यासारखी म्हणजे 80-90 असतील ती माणसं हुजरेगिरी करण्याला नकार देणारी आहेत आणि आपल्या तत्वांना सांभाळून काम करणारी आहेत. तर सांगायचा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही तुमचं काम बेस्ट करा. भलेही तुम्हाला कुणीही कितीही काहीही बोलू दे, तुम्ही तुमचं काम बेस्ट करा. व्हॉट एव्हर देर आर सिच्युएशन्स. खूप लोक येतील तुम्हाला खाली पाडायचा प्रयत्न करतील. पण मी आजच एक इंस्टाग्रामवर रील बघितली सकाळी. तिथं सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या लोएस्ट फेजमध्ये असताना तेव्हा तुमच्याबरोबर कुणीही नसतंय. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मधल्या फेजमध्ये येतात तेव्हा बरेच लोक फिजिकली तुमच्या बरोबर असतात पण मेंटली तुमच्याबरोबर कुणी नसतंय. आणि ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या टॉप फेजला पोहोचाल ना त्या क्षणाला लोक तुमचा हेट करायला चालू करतात. सो जर कुणी तुम्हाला हेट करतंय तर एकच लक्षात ठेवा की निंदकाचं घर कायम शेजारी असावं. आणि जे लोक हे म्हणतात ना की जाऊ दे ना सोडून द्या, मला त्यांना सांगायचंय की जाऊ दे ना सोडून द्या म्हणणं खूप सोपं आहे, पण जो त्या फेज मधनं जात असतो ना त्याला ती गोष्ट माहित असते. सो जाऊ दे ना सोडून द्या म्हणण्यापेक्षा ना तुम्ही थोडंसं एक पाऊल मागे येऊन ना समोरच्या व्यक्तीची थॉट विचार करायचा म्हणजे जाणून घ्यायचा प्लीज